पाठ 9. पर्यावरणीय व्यवस्थापन. एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवामान असं म्हणतात. वातावरणाची ही स्थिती हवामानाच्या विविध घटकांवर अवलंबून असते. हवामान हे हवेच्या त्या वेळच्या स्थितीवर अवलंबून असतं. एखाद्या प्रदेशातील हवामानाच्या विविध घटकांच्या दैनिक स्थितीचं वर्षानुवर्ष निरीक्षण आणि मोजमाप करून विशिष्ट कालावधीतील काढलेली सरासरी म्हणजे त्या प्रदेशाचं हवामान. म्हणजे वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान म्हणतात. आणि हवामानाचे घटक आहेत वातावरणाचा दाब, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता आणि तापमान. हवामान हे सतत बदलत नाही. एका प्रदेशात ते दीर्घ काळासाठी सारखंच असतं. म्हणजेच काय की याचा संबंध निश्चित ठिकाणाशी आणि निश्चित वेळेशी असतो. हवेमध्ये अल्पकाळ बदल होतात, पण हवामानात बदल होण्यासाठी मात्र प्रदीर्घ काळ जावा लागतो. हवामानाचं सजीव सृष्टीमधलं काय महत्त्व आहे? तर दैनंदिन तसंच दीर्घकालीन हवेचा आणि हवामानाचा मानवी जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडतो. कारण भूपृष्ठ, जलाशय, वनस्पती आणि प्राणी मिळून पृथ्वीवर नैसर्गिक पर्यावरण तयार होतं. दुसरं म्हणजे एखाद्या प्रदेशातल्या लोकांचा आहार, पोशाख, घरं, व्यवसाय हवामानावर अवलंबून असतं. 3. सागर जलाची क्षारता, सागर प्रवाहांची निर्मिती हवा आणि हवामानाच्या घटकांशी संबंधित आहेत. 4. भूपृष्ठाच्या आच्छादनातील खडक विदारणाचं काम हवामानातले घटक करतात. 5. मातीचा निर्मिती आणि विकास हवामानामुळे होतो. 6. मातीत असणाऱ्या जीवाणूंचा सेंद्रिय द्रव्याच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा असतो आणि ही प्रक्रिया हवामानातल्या घटकांवर अवलंबून असते. एखाद्या ठिकाणचं हवामान ठरवत असताना पूर्वी अभ्यासलेल्या हवामानाच्या विविध अंगांचा अभ्यास करावा लागतो. त्यांचं निरीक्षण करून नोंद ठेवण्यासाठी जगातल्या बहुतेक देशांनी हवामान खातं स्थापन केलं आहे. त्यांना म्हणायचं वेधशाळा. या आधुनिक यंत्रसामुग्री आणि उपकरणांनी सुसज्ज असतात. हवामानशास्त्र हवेतले विविध घटक, निसर्गचक्र, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली, हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास आणि विश्लेषण करणारं शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र. यामध्ये वादळं, ढग, पर्जन्य, मेघगर्जना, विजांचा कडकडाट अशा अनेक घटकांचा अभ्यास करून भविष्यातील हवामानासंबंधी अंदाज व्यक्त केले जातात. याचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी करणारे यांना होतो. भारतीय हवामान खात्याची स्थापना 1875 मध्ये ब्रिटिशांनी सिमला येथे केली. त्याचं मुख्य कार्यालय पुणे इथं आहे आणि मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर, दिल्ली इथं प्रादेशिक कार्यालये आहेत. दर दिवशी हवेची स्थिती कशी राहील हे दर्शवणारे नकाशे तयार केले जातात. 24 तासात 2 वेळा असे नकाशे तयार करून ते प्रसिद्ध करतात. येथे हवामानासाठी लागणारी उपकरणं, रडारच्या सहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केलेले अंदाज, उपग्रहाच्या मदतीने पर्जन्य संदर्भातील अंदाज, हवा प्रदूषण या विषयावर सातत्याने संशोधन चालू असतं. भारतीय हवामान खात्यातर्फे विमान उड्डाण खातं, नौकानयन खातं, शेती, पाटबंधारे यांचा समावेश होतो. तर धुळीची वादळं, वाळूची वादळं, मुसळधार पाऊस, उष्णतेची, थंडीची लाट, सुनामी अशा संकटांची पूर्वसूचना विविध खात्यांबरोबरच सर्व प्रसिद्धी माध्यमे आणि नागरिकांपर्यंत पोहोचवली जातात. यासाठी अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असे अनेक उपग्रह भारताने अवकाशात सोडले आहेत. मान्सून प्रारूप आणि हवामानाचा अंदाज. 1990च्या शतकात डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या पुढाकाराने जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवण्यात आले. सध्या IITM तर्फे नवीन प्रारूपं तयार केली जात आहेत आणि त्यासाठी रडार यंत्रणा, उपग्रह तंत्रज्ञान यांच्या विकासावर भर दिला जात आहे. यानंतर घन कचरा व्यवस्थापन काळाची गरज. मानवाच्या रोजच्या विविध कृतींमधून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांना म्हणायचं घन कचरा. जर आपण योग्य पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर हेच टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात. पण सध्या मात्र घनकचरा ही फार मोठी समस्या आहे.
कारण त्यामुळे पाणी आणि जमीन दोन्ही पण प्रदूषित होतात. टाकाऊ पदार्थांचं प्रामुख्याने 2 गटात विभाजन करता येतं. एक म्हणजे विघटनशील कचरा. याचं विघटन सूक्ष्म जीवांमार्फत सहज होतं. यात प्रामुख्याने स्वयंपाकघरातला कचरा, खराब अन्न, फळं, भाज्या, माती, राख, शेण, झाडांचे भाग यांचा समावेश असतो. हा मुख्यतः सेंद्रिय प्रकारचा असून आपण ह्याला ओला घनकचरा म्हणतो. याचं जर काळजीपूर्वक विघटन केलं तर आपल्याला उत्तम खत आणि इंधन मिळू शकतं. दुसरा प्रकार म्हणजे अविघटनशील कचरा. याचं सहजासहजी विघटन होत नाही, कारण त्यासाठी कालावधी पण जास्त लागतो आणि विविध तंत्रांचाही वापर करावा लागतो. यामध्ये प्लॅस्टिक, धातू यासारख्या पदार्थांचा समावेश असतो. याला म्हणायचं सुका घनकचरा. घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी, परिसर स्वच्छतेसाठी, ऊर्जा निर्मिती, खत निर्मितीसाठी, रोजगार निर्मितीसाठी, नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्य संरक्षण व जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आहे. घन कचऱ्याच्या दुष्परिणामामध्ये कचऱ्याची दुर्गंधी, विषारी वायू निर्मिती, नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास, हवा प्रदूषण, जल प्रदूषण, माती प्रदूषण आणि रोगप्रसार हे आहेत. तर घन कचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये कंपोस्टिंग म्हणजे सेंद्रिय खत करणे, सुरक्षित भूमी भरणाची स्थळं, गांडूळ खत निर्मिती करता येते, औद्योगिक घनकचरा व्यवस्थापन करता येतं, किंवा पायरोलिसिस म्हणजे उच्च तापमानाला कचऱ्याचं ज्वलन करून ऊर्जा निर्मिती म्हणजे बायोगॅस करता येतो, किंवा जैव वैद्यकीय कचऱ्यामध्ये भट्टीद्वारे उच्च तापमानाला कचऱ्याचं ज्वलन करता येतं. आता घन कचरा व्यवस्थापनाची 7 तत्व कोणती आहेत ती बघूया. एक म्हणजे पुनर्वापर. वापराच्या वस्तू टाकाऊ झाल्यावर सुद्धा इतर ठिकाणी योग्य कामासाठी वापरायच्या. वापर नाकारणे. प्लॅस्टिक, थर्मोकोल यासारख्या अविघटनशील पदार्थांपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर नाकारणे. चक्रीकरण. टाकाऊ पदार्थांवर पुनर्चक्रीकरण प्रक्रिया करून उपयुक्त पदार्थ तयार करणे, उदाहरणार्थ कागद आणि काच. पुनर्विचार. दैनंदिन जीवनातल्या वस्तू वापरण्याबाबत आपल्या सवयी, कृती, त्यांचे परिणाम याचा पुन्हा नव्याने विचार करायला पाहिजे. वापर कमी करणं. साधन संपत्ती वाया जाईल म्हणून अशा वस्तूंचा वापर कमी करायला पाहिजे. वापरा आणि फेका अशा वस्तू वापरूच नाहीत. संशोधन. तात्पुरते वापराबाहेर असलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरात कसे आणता येतील याबाबत संशोधन करणे. नियमन आणि जनजागृती. कचरा व्यवस्थापनासाठी स्वतः कायदे आणि नियम पाळणे आणि इतरांना प्रवृत्त करणे. यानंतर आपत्ती व्यवस्थापन. आपल्या सभोवताली वीज पडणे, पूर येणे अशा नैसर्गिक घटना किंवा अपघात, बॉम्बस्फोट अशा घटना जेव्हा होतात किंवा चेंगराचेंगरी, दंगली अशा मानवनिर्मित आपत्ती घडतात तेव्हा फार मोठ्या प्रमाणात जीवित आणि आर्थिक हानी होते. तर मग आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? तर सुनियोजित, संघटनात्मक कृती आणि समन्वय याद्वारे अंमलबजावणी करण्याची एकात्मक अशी क्रिया. यामध्ये आपत्तीमुळे होणाऱ्या हानीला प्रतिबंध करणे, धारणा क्षमता बांधणी करणे, आपत्ती निवारण करणे, आपत्तीचा सामना करण्याची पूर्वतयारी करणे, आपत्तीच्या परिस्थितीत तात्काळ कृती करणे, सुटका व मदत कार्य करणे, पुनर्वसन करणे यांचा समावेश होतो. आता आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना काय प्रथमोपचार करता येतील? तर प्रथमोपचाराचा प्रमुख उद्देश म्हणजे जीवहानी टाळणे आणि म्हणून पहिल्यांदा श्वसन मार्ग. आपदग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोकं उतरतं करावं किंवा हनुवटीला वर उचलावं. श्वासोच्छवास. श्वासोच्छवास बंद झाला असेल तर आपदग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. रक्ताभिसरण. आपदग्रस्त बेशुद्ध असेल तर पहिल्यांदा 2दा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. नंतर छातीवर 2 तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणे ही क्रिया साधारण 15 वेळेला करावी. आपत्ती काळातील इतर साधनं म्हणजे महापुरात पाण्यातून लोकांना सुरक्षित बाहेर येण्यासाठी प्रशासनामार्फत बोटींचा वापर केला जातो. तातडीची मदत म्हणून लाकडी फळ्या, बांबूचा तराफा, हवा भरलेली टायरची ट्यूब वापरणं फायद्याचं ठरतं.